4 जणांवर गुन्हे दाखल. नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत. चांदूर बाजार शहरातील नुकतीच एक बातमी आपण सहारा समाचारवरती धर्मपरिवर्तनासंदर्भातील आरोप होत असतानाची एक बातमी बघितली आणि त्याच संदर्भात चांदूर बाजार शहरातील पोलिसांनी आता अखेर धर्मपरिवर्तन प्रकरणात 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच संदर्भातील सविस्तर बातमी पाहूया. तत्पूर्वी अमोल वानखडे यांनी हे संपूर्ण आरोप केले होते आणि हे आरोप केल्याच्यानंतर एकंदरीत सविस्तर प्रकरण आपण सहारा समाचारवरती बघितलं होतं आणि आज देखील 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तेव्हा इंडियन चिल्ड्रन्स न्यू लाईफ नावाच्या संस्थेवर मोठ्या प्रमाणात गंभीर आरोप अमोल वानखेडे यांनी केले होते आणि आता एकंदरीत कोणत्याच 4 जणांवरती गुन्हे दाखल झाले आणि सविस्तर माहिती या संदर्भात आपण घेणार आहोत. तर आमचे प्रतिनिधी करण खंडारे यांनी घेतला आहे या प्रकरणाचा सविस्तर आढावा. पाहूया करण खंडारे यांचं वृत्तांकन. अनेक दिवसांपासून इंडियन चिल्ड्रन्स न्यू लाईफ मिशन या संस्थेच्या माध्यमातून चांदूर बाजार शहरात रविवारच्या दिवशी बळजबरीने लहान मुलांना आमिष जाऊन त्यांचं धर्मांतर करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर अमोल वानखडे या नावाचा व्यक्ती जागे झाला आणि त्यांनी गेल्या 20 दिवसा अगोदर चांदूर बाजार पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर आम्ही याची दखल घेत सहारा समाचार माध्यमातून त्यांची मुलाखत घेतली आणि हा विषय समाजात मांडला. त्यानंतर चांदूर बाजार पोलिसात या प्रकरणात 4 लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे. एक महिलेसह विक्टर जोसेफ खुदावन आणि अनंत मानकर सह एका महिलेवर या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे आणि आपण अमोल वानखडे यांच्याशी संवाद जाणून घेऊया. नेमकं काय प्रकरण आहे भाऊ? गेल्या अनेक दिवसांपासून आपण या विषयाची तक्रार केली आणि चांदूर बाजार पोलिसात या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. याला तुम्ही कसं पाहाल? गेल्या डिसेंबर महिन्यापासून मी अत्यंत रोज पोलीस स्टेशन चांदूर बाजार येथे जात होतो आणि आज काल दिनांक 14 जानेवारी या दिवशी चांदूर बाजार पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार FIR नोंद करण्यात आली आणि माझी अशी मागणी आहे की त्यांनी धर्माच्या बाबतीमध्ये जे शब्द उद्गारले की ख्रिश्चन धर्मामध्ये सर्व काही आहे आणि SC धर्मामध्ये काहीच नाही, तर माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांच्या या शब्दामुळे माझं जे आत्मिक मन आहे ते अत्यंत दुखावलेलं आहे आणि मी प्रशासनाला SP साहेबाला विनंती करतो की त्यांच्या विरुद्ध अट्रॅसिटी ॲक्ट ही कलम FIR मध्ये नोंद करण्यात यावी. काय वाटते तुम्हाला? या संडे स्कूलच्या माध्यमातून अशा पद्धतीचं धर्मांतर सुरू आहे, तर संडे स्कूल बंद व्हावी अशी तुमची मागणी आहे का? संडे स्कूल खरं तर हे बंद व्हायला पाहिजे, कारण संडे स्कूलच्या माध्यमातून जे आपल्या तालुक्यामधले जवळपास 15 ते 20 गावं आहे त्यामधून ॲटोवाल्यांना पैसे देऊन त्या लेकरांना त्या संडे स्कूलमध्ये बोलवण्यात येते आणि त्या ठिकाणी त्यांच्या धर्माचा पाठ पढवल्या जाते. नेमकं माझी अशी विनंती आहे की त्या ठिकाणी त्यांचे व्हिडिओ आणि फोटो काढून हे नॉर्वे देशामध्ये पाठवल्या जाते आणि करेस्टोका आणि बेंटेस्टोका हे त्यांना त्या संडे स्कूलसाठी पैसा पुरवतात. आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की आरोपितांच्या वकिलांमार्फत आपल्याला 25 लाख रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस आलेली आहे. याला तुम्ही कसं पाहाल? 25 लाखाची नोटीस मला आलेली आहे. त्यांनी मानहानीचा दावा त्यांनी टाकलेला आहे की तुम्ही ह्या सर्व माहिती चुकीच्या देत आहे, परंतु पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करून त्यांचा पूर्णपणे जो भोंगळ कारभार होता तो उघडकीस आणला आणि त्यांनी जे माझ्या नावामध्ये किंवा माझ्यावर 25 लाखाचा दावा टाकला, तर मी त्या 25 लाखाच्या दाव्यासाठी बिलकुल घाबरणार नाही. त्यांनी 50 लाखाचा दावा तरी टाकला तरी चालेल, कारण संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि जे मी त्यांचा भोंगळ कारभार मीडियासमोर आणि पोलीस प्रशासनासमोर उघडकीस आणलेला आहे त्यामध्ये मला अभिमान आहे. इंडियन चिल्ड्रन्स न्यू लाईफ मिशन या संस्थेच्या माध्यमातून धर्माचा पाठ पढवला जातो असं तुमचं म्हणणं आहे, परंतु ह्या संस्था कुठेतरी रद्द झाली पाहिजे.
याला रोख मिळाली पाहिजे, यावर तुमचं काय मत आहे? ही संस्था इंडियन चिल्ड्रन्स न्यू लाईफ मिशन या संस्थेचा उद्देश सोशल वर्क फार कमी रीतीने आहे, परंतु धार्मिक वर्क जास्त रीतीने आहे. म्हणून मला प्रशासनाला आणि धर्मदाय आयुक्ताला विनंती आहे की ही संस्था, या संस्थेचं रजिस्ट्रेशन पूर्णपणे बंद व्हावं आणि मला न्याय मिळावा. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न आहे, अशा पद्धतीचं धर्मांतर होऊ नये, नागरिकांना काय संदेश देणार आहे? मी नागरिकांना विनंती करतो की मी ख्रिश्चन धर्माच्या विरोधात बिलकुल नाही आहे, परंतु ख्रिश्चन धर्माच्या आडमध्ये हे जे आरोपी आहे, हे आरोपी जे कार्य करत आहे त्यांना तुम्ही बिलकुल बळी पडू नका. हे गोरगरिबांना लालच देतात, घर बांधून देऊ, लेकरांचं शिक्षण करू आणि तुम्हाला नोकरी देऊ, काम देऊ, अशा कोणत्याच आमिषाला नागरिक बळी पडू नये असे मी नागरिकांना विनंती करतो. तर हे होते अमोल वानकडे. यांचं म्हणणं आहे की खोट्या आमिषाला बळी पडू नये. धर्मांतरा ही प्रक्रिया आमिष देऊनच आपल्याला ते धर्मांतर करण्यात येते आणि ॲट्रॉसिटी हा ॲक्ट माझ्या धर्मभावना दुखावला गेला आहे, त्यामुळे दाखल करण्यात यावं अशी अमोल वानकडे यांची मागणी आहे. कॅमेरा पर्सन अंकुशसह करण खंडारे, चांदूर बाजार.